नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दिवाळीच्या सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला तुमची घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदो. तुमच्या घरात सगळ्यांच्या, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदो हीच सदिच्छा. आणि तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि बघू शकता आमच्या दारामध्ये छान सुंदर रांगोळी, सगळीकडे दिवे, आकाशकंदील. तर सगळ्यांच्याच आज घरामध्ये खरं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्यासाठी खूप असा स्पेशल दिवस असतो लक्ष्मीपूजन. दिवाळीमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आपण मानतो लक्ष्मीपूजन. आणि मला तर लक्ष्मीपूजन झाले की दिवाळी झाल्यासारखेच वाटते. लक्ष्मीपूजनाची खरंच इतकी आतुरतेनं आपण सगळेजण वाट पाहत असतो आणि तितक्याच थाटाने लक्ष्मीपूजन करतो. आम्ही पुण्याला सुद्धा असताना ज्यावेळेस आम्ही लक्ष्मीपूजन करायचो त्यानंतरच आम्ही पुण्याहून गावाकडे यायचो दिवाळीसाठी. म्हणूनच दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे सगळ्यांसाठीच खास असतं. तर इकडे माझी सगळी तयारी झालेली आहे आणि मी जी साडी घेतली होती दिवाळीची ती आज मी घातलेली आहे लक्ष्मीपूजनासाठी. आणि ब्लाऊज तर अजिबातच शिवायला मिळाला नाही ताईंनो. काय झालं, दिवाळीच्या घाई गडबडीत इतकं काम पडलं मला, त्याच्यामुळे ब्लाऊज नाही, ब्लाऊज वेगळा, साडी वेगळी, सगळं कॉन्ट्रास्टच केलेलं आहे आज. आणि आज लक्ष्मीपूजन आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा सकाळी म्हटलं वेळ मिळाला नाही मला उंबऱ्याला लेपन करायचं, तर संध्याकाळच्या टायमिंगला मी ठरवलं होतं की संध्याकाळच्या टायमिंगला उंबऱ्याला लेपन करूनच आपल्याला लक्ष्मीपूजनाची मी पूजा करणार होते. तर आता मी आलेली आहे लक्ष्मीपूजनाची सगळी मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे आणि आता करून घेते उंबऱ्याला लेपन. संध्याकाळच्या टायमिंगला उंबऱ्याला लेपन आणि त्यातनं आज लक्ष्मीपूजन. तर ह्याच्यासारखा सुंदर दिवस, आजच्या दिवसासारखा सुंदर दिवस कुठलाच नाही. म्हणून आज आपल्या घरामध्ये खरोखरच लक्ष्मी येणार असते आणि ती अखंड पुढच्या दिवाळीपर्यंत आणि येणाऱ्या सगळ्या दिवाळी आहेत, येणारे सगळे दिवस आपल्याला सगळे हे जे आहे ते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपल्याला आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. तर हळदीचं लेपन हे होणारच उंबऱ्यावरती. तर एवढी सगळी तयारी करून घेतली होती. सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले, त्या रांगोळ्या काढून घेतल्या होत्या. अक्षरशः दुपारी 3:30 वाजल्यापासून माझी ही सगळी तयारी चालू होती. त्यानंतर म्हटलं साडी वगैरे घालून त्यानंतर संध्याकाळी बरोबर 6, 6:15ला उंबऱ्याचं लेपन करूया आणि त्यानंतर पूजेला लागूया. पूजेची सुद्धा बऱ्या प्रकारे तयारी मी पूर्ण करून घेतली होती. आणि बघू शकता संध्याकाळी उंबऱ्याला लेपन किती सुंदर दिसत आहे. आणि आता मी दिवाळीमध्ये काय झालं, मला 2-3 दिवस झालं उंबऱ्याकडं बघताच आलं नाही, कारण खूप कामं असतात दिवाळीमध्ये. फराळाचं करायचं चालू होतं, हे चालू ते चालू, त्याच्यामुळे. आणि मस्त असं आज उंबऱ्याला लेपन करून घेतलं आणि छान असं बघा उंबरा खूप सुंदर दिसतो. आणि आता तिथं छान छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेते. आज उंबऱ्यावरती रांगोळी नाही काढणार, सगळीकडे खाली रांगोळ्या काढल्यात. फक्त उंबऱ्याला लेपन करून त्यावरती हळदी कुंकू लावून छान मस्त असं कुंकाचे टिपके देणार. तर अशा पद्धतीनं उंबऱ्याला लेपन करून घेतलेलं आहे. आणि खरं दिवाळी म्हटल्यानंतर आपल्या बायकांना सगळ्यांनाच खूप कामं असतात, त्याच्यामुळे आपल्याला स्वतःकडे सुद्धा बघायला वेळ मिळत नाही. पण तेवढ्यामध्ये वेळात वेळ काढून मी ठरवलंच होतं लक्ष्मीपूजना दिवशी मी अजिबात काहीही करणार नाही. सगळं हे जिथल्या तिथं रितसर असं माझं दरवर्षीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी अशी हे करत असते. लक्ष्मीपूजन म्हणजे व्हायच्या अगोदरच मी माझी दिवाळीसुद्धा करून घेते, त्यानंतर मला वेळ मिळत नाही म्हणून. तर अशा प्रकारे उंबऱ्याची पूजा वगैरे चालू आहे. आणि उंबऱ्याची पूजा करून किती पॉझिटिव्ह वाटतं बघा घरामध्ये प्रवेश केल्यानंतर. खरंच उंबरा हा आपल्या घराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे आज इतकं छान वाटत आहे बघा उंबऱ्यावरती मस्त असं हळदीचं लेपन, इतकी सुंदर छान रांगोळी. तरी मला खरंच आणखीन वेगळी रांगोळी काढायची होती पण वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. आणि उंबऱ्यावरती लेपन आणि सगळीकडे जे आहे ते दिवे लावलेले आहेत आणि रांगोळी काढून छोटे छापच टाकले, कारण आज वेळच नव्हता तितका. आणि इकडे बघू शकताय तुम्ही मी सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी अगोदरच करून घेतली. आणि ह्यावेळेस मी लक्ष्मीपूजनाची म्हणजे लक्ष्मीपूजन वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. तर थोडंसं डेकोरेशन करावं म्हटलं होतं, पण पाठीमागं लाईटिंग वगैरे काहीच नाही. तर बघा मी अशा पद्धतीनं थोडंसं खाली पितळाचं ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साईडने विड्याची पानं लावलेली आहेत आणि मध्ये
आपली झेंडूची फुलं जी आहेत त्याच्या पाकळ्या अंतरलेल्या आहेत आणि त्याच्यात एक तांदळाची वाटी ठेवली, त्या तांदळावरती हळदी कुंकू टाकलं आणि त्यानंतर आपली माता लक्ष्मी जी आहे ती ठेवलेली आहे, विराजमान केलेली आहे एका तामणामध्ये. तर ह्यावेळेस म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीनं पूजा मांडूया. दरवेळेस आपण मांडतोच, पण पूजा रीतसरच आपल्याला करायची असते, पण वेगळ्या पद्धतीनं मांडूया म्हटलं आणि थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यावेळेस. आणि ही लक्ष्मी माता लक्ष्मीसुद्धा मी नवीनच आणलेली आहे आणि आता आमच्याकडं आहे किराणा दुकान, त्याच्यामुळे चिल्लर एवढी होती. म्हटलं चला ह्या चिल्लरचा छान असा सुंदर वापर करूया आपण, डेकोरेशन पण होईल आणि आपल्या लक्ष्मीची पूजासुद्धा होईल. तर इकडे अष्टदल कमळ काढलेलं आहे ते आपल्या कलश ठेवण्यासाठी, त्याच्यावर सुद्धा हळदी कुंकू टाकून घेते आणि इकडे तांब्यामध्ये जे पैसे ठेवलेले आहेत ते सगळे असे व्यवस्थित हे केलेले आहेत. आणि तामणामध्ये सुद्धा बघा माता लक्ष्मी आपल्याकडं धनाचा वर्षाव करते अशा पद्धतीनं मी तिथं थोडंसं हे केलेलं आहे. आणि तांब्यामध्ये सुद्धा बघा तांब्या एका छोट्या वाटीमध्ये ठेवलेला आहे आणि त्यातून माता लक्ष्मी धनाचा आपल्याकडे वर्षाव करत आहे असा थोडासा देखावा केलेला आहे. आणि ह्यावेळेस मी पूजा जी आहे ती आपल्या देवघरापाशी मांडली नाही, इथं स्वामींचा फोटो आहे म्हटलं तिथंच मांडूया, कारण पूजा आपली मोठी असते आणि देवघरापाशी खूप अडचण होते आणि पूजा व्यवस्थित मांडता येत नाही, असं आसरून पसरून मांडता येत नाही. त्याच्यामुळे मी आज हॉलमध्येच पूजा मांडलेली आहे. तर आता मी पूजेला सुरुवात केलेली आहे. तर बघा आपल्याला आपण जर सरळ असेल तर आपल्याला कुठल्याच गोष्टी आणि कधीच आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. मी माझं उदाहरण तुम्हाला सांगते, त्याच्यामुळे आपली नियत चांगली आहे, त्याच्यामुळे आपल्याला कधीच काहीच कमी पडणार नाही. आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरावरती, आपल्या मुलाबाळावरती, आपल्या संसारावरती सदैव वास करते. आपले जर आपण नियत व्यवस्थित ठेवली, आपण जर आपलं सगळं व्यवस्थित, आपण कधीच कोणाचा विचार करायचा नाही लोक आपल्याबद्दल काय बोलतात किंवा लोक आपल्याबद्दल किती हे करतात, त्यांना त्यांचं काम करू द्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं. आता माझं सध्याचं जे आहे ते मी नेहमी तशीच राहते, त्याच्यामुळे मला कोणी काय करते कोणी काही त्याच्याशी घेणं देणं नाही. आपण आपल्या नादात व्यस्त, कामात व्यस्त. तर कलश जो आहे माझा नेहमी मंगल कलश आहे ना तोच ठेवलेला आहे देवघरातला. नवीन कलश मांडला तर 3 कलश होतील. दुकानात एक आहे आणि देवघरामध्ये एक आहे. तर त्याच्यामुळे मी कुठल्याही पूजेमध्ये माझा जो कलश असतो तोच नेहमी स्थापन करत असते किंवा मांडत असते. फक्त व्यवस्थित असा घासून घ्यायचा, त्याच्यातलं पाणी बदलायचं, नवीन पाणी घ्यायचं, स्वच्छ घासून घ्यायचा आणि तोच नारळ आणि विड्याची पानं लावायची. तर अशा पद्धतीने मी मंगल कलश स्थापन करून घेतला. एक दिवा प्रज्वलित केलेला होता, त्यानंतर मग समया वगैरे लावून घेतल्या आणि पूजेला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं म्हटलं आता ह्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीनं पूजा वगैरे मांडूया. आणि चौरंगावरती पूजा काय होतं एवढी बसत नाही, कारण ह्यांच्या वह्या असतात पूजायला लक्ष्मीपूजनाला, त्यानंतर फराळाचं ठेवायचं असतं, आपले दागदागिने पैसे जे आपल्याकडे जी लक्ष्मी स्वरूपात जे काही काय आहे आपण ते जे पुजतो लक्ष्मीपूजनाला ते सगळं चौरंगावरती बसत नाही आणि त्याच्यामुळे पूजेला अपुरी जागा पडते. त्याच्यामुळे मी थोडंसं नियोजन वेगळं केलं ह्यावेळेस आणि म्हटलं चला आपल्याला हॉलमध्ये भरपूर जागा आहे तर आपण हॉलमध्येच पूजा मांडूया. आणि माता लक्ष्मीच्या शेजारी 2 समया लावून घेतल्या आणि समोर एक दिवा प्रज्वलित केला. त्यानंतर मग रांगोळी वगैरे खाली घालून पंत्या वगैरे सगळीकडे अशा ठेवल्या होत्या. कलशाची पूजा करून घेतली सर्वात अगोदर, त्यानंतर मग बाकीच्या पूजेला सुरुवात केली. दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीनं मी साधी सिंपल पूजा केली आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्यावेळेस लक्ष्मीपूजन साजरं केलं. तर काय होतं आपण प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तेच माझं नेहमी असतं, वेगळं काहीतरी आणखीन अशा पद्धतीनं आपण नेहमी काहीतरी करत राहायचं. आणि ह्यावेळेस म्हटलं चला अशा पद्धतीनं पूजा वगैरे मांडूया. तर बघा 5 प्रकारचं जे धान्य होतं ते सुद्धा मी अशा पद्धतीनं माता लक्ष्मीच्या पुढं एक असे करून ठेवले. म्हटलं लाईनशीर ठेवण्यापेक्षा असं ठेवूया आणि छान अशी पूजा. आणि तिकडं पण पैसे जे आहेत ते समर्थने व्यवस्थित मला लावून दिले. इकडे ह्यांच्या वह्या ज्या आहेत ना, म्हणजे आठवडा मस्तर असतं, ह्यांच्या कामांच्या हजेऱ्या असतात लोकांच्या, त्याच्यामध्ये मांडायच्या, तर ते सुद्धा ठेवलेलं आहे. आणि बाकीचं जे आपल्याला पूजनामध्ये घ्यायचं होतं ते सुद्धा, आणि लाह्या बताशाचा प्रसाद म्हणजे नैवेद्य आणि आपला फराळ जो केलेला आहे तर त्या सगळा नैवेद्य भरून ठेवलेला आहे मी. तर अशा पद्धतीनं मी साधी आणि सिंपल ह्यावेळेसची पूजा केलेली आहे. तर आता पूजा सगळी संपन्न झालेली आहे. आता आरती वगैरे सगळी करून घेते
आणि असं झालेलं आहे बघा ह्यावेळेस तर आमची लक्ष्मीपूजनाची पूजा. त्यानंतर थोडासा एन्जॉय केला सगळ्यांनी, घरातल्यांनी फटाकड्या वगैरे वाजवल्या, त्यानंतर बाहेर फोटो वगैरे काढले. तर ह्यावेळेसची दिवाळी खरंच खूप आनंदात गेली, इतकं छान वाटलं आणि मस्त असा ह्यावेळेसचा दिवाळीचा सण असा आनंदात गेला आणि इथून पुढची सुद्धा दिवाळी सगळी आनंदात जावोत अशीच खरंच मी प्रार्थना करते. आणि आपल्याकडं आई जगदंबा आलेली आहे म्हटल्यानंतर आपली दिवाळी दरवर्षी आनंदातच जाणार, त्यात काही हेच नाही. खरंच स्वामींचा आशीर्वाद असेल, आई जगदंबेचा आशीर्वाद असेल तर आपल्याला येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी आनंदाचाच असणार आहे. आपल्यासाठी, माझ्यासाठी, तुम्हा सर्वांसाठी सुद्धा येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते. तर आमच्या ह्यांनी सुद्धा बघा लक्ष्मीपूजनाची थोडीशी हळदी कुंकू लावून चला तर मग अशा पद्धतीनं आम्ही लक्ष्मीपूजन साजरं केलं. तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने केले हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.